रक्षक 30 मध्ये घेतला जाईल. या ठिकाणी चेतनजी पाटील साहेब, जगनजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान मुख्य मंचावरनं केला जाईल. विपुल पाटील, आपणास विनंती करतो आपण तो शुभ सन्मान या ठिकाणी करायचा. विपुल पाटील आपण या आणि तो शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं केला जाईल. जगनजी पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून आपण चला जाऊयात मॅच मध्ये. या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. जगनजी पाटील साहेब, विपुल पाटील यांच्या शुभ हस्ते तो स्वागत केला जातोय. आसिफ सिनियर पहिला चेंडू घेऊन येतोय. पहिलाच बॉल, रनआउटची संधी तिथे सेफ असेल बॅटर. एक धाव ती अर्जित होतीये. तदनंतर कुणालजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान करण्याची मी विनंती करतो. भूषण मेजर आपल्याला विनंती करतोय. भूषण मेजर, भूषण पाटील आपण शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. कुणाल पाटील यांचा तो शुभ सन्मान. मात्र इथे पुढचाच बॉल ज्यावर फेकून दिलाय, डीप स्क्वेअर लेगला हात दर्जेदार षटकार, 6 धावा. कुणाल पाटील यांचा शुभ सन्मान तो मुख्य मंचावरनं होतोय. षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 7 लागते. पहिल्या 2 बॉलचा खेळ झालाय. आसिफ याच्या बॉलिंगवर अटॅक करायला सुरुवात केली आहे. पुढचा बॉल हॅप ट्रॅकर होता, तिथे पुन्हा एकदा 1 बाउन्स. आता बॉल जाईल से मारे का पार, येतोय चौकार, 4. या संपूर्ण स्पर्धेकरता जर आपण पाहिलं तर 15 बॉल बॉक्सची व्यवस्था जी कांतिकुमारजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून झाली आहे. मॅच तर आपण पाहिली तर दर्जेदार ती मैदानात चालू आहे. 11 धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. पुढचा बॉल सज्ज होतोय. आसिफ जिजू बुपी न ओळखलं होतं ते अतिरिक्त बाहेर जाणारा बॉल आहे, त्यावर छेडखानी तो करत नाहीये. वाईड आहे, एक्स्ट्रा आहे, नॉन क्लेबल चेंडू. जितू भोपी या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तो जितू भोपी, दर्जेदार बॅटिंग केली होती. 27 धावांची इनिंग अगोदरच्या मॅच मधनं त्यानं साकारली आहे. याही मॅच मधनं आक्रमक भूमिका ती त्यानं घेतली आहे. आसिफच्या विपक्षात पुढचा बॉल जितू इथे बॉलला उडवलाय, मात्र आता देखील प्रयत्न करतोय, मात्र ते प्रयत्न अयशस्वी ठरतील. बॉल आलाय, षटकार, 6 धावांकरता आणखीन एक तगडा प्रहार. षटकार आलाय. जितू भोपी अगदी ब्लास्ट करायला सुरुवात केली आहे त्यानं. षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा पुढचा बॉल त्याच्या विपक्षात. जितू आता फटका चांगला, तिथे क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफला, अगदी बॉलचं क्षेत्ररक्षण करतोय त्या ठिकाणी. कोणत्याही प्रकारचे धाव ती या बॉलवर मिळणार नाहीये. 5 बॉलचा खेळ तो आतापर्यंत झालाय. शेवटचा बॉल आहे या ओव्हर मधनं. लिमिटेड ओव्हरची मॅच ती आपण पाहतोय. 3-3 ओव्हरच्या मॅचेस ते आपण सध्या पाहतोय. शेवटचा बॉल या ओव्हर मधनं जितू भोपीच्या विपक्षात. पुढचा बॉल, या बॉलवरनं वेग तो आपण पाहिला आसिफचा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 18. बरोबर 5 मिनिटात षटक संपलंय. चला लगेच 2 ओव्हर ते तुम्हाला 10 मिनिटाच्या आत कंप्लीट करायचे आहेत, हे लक्षात असू द्या. नाहीतर तिसऱ्या ओव्हर मध्ये जेव्हा गोलंदाजीला गोलंदाज येईल, एक क्षेत्ररक्षक जो 38 सर्कल मध्ये घेतला जाईल, हे लक्षात असू द्या. चला मॅच थोडी स्पीडअप करायची आहे. बॉलिंग ट्रॅक वरनं ओव्हर नंबर 2 करता आशिक तो बॉलिंग ट्रॅक वरनं सज्ज होतोय. ओव्हर नंबर 2 करता कालच्या दिवसातनं क्वालिफाय झालाय टीम गावदेवी अकलोली संघ. अगदी दर्जेदार खेळ राहिला. मग योगी असेल, कर्णधार जय असेल, दर्जेदार बॅटिंग ती कालच्या दिवसातनं केली. अशोकच्या विपक्षात पहिलाच बॉल, ते क्षेत्ररक्षक तो पुढे सरसावतोय.
काऊ कॉर्नरचं क्षेत्र, बॉलची फेकी करतोय, एक धाव कंप्लीट होती, सिंगल ती घेतली जाते. अशोकला माहिती आहे एका बाजूने जितू सातत्यानं अटॅक करतोय, मग त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं हे गरजेचं आहे आणि मात्र तेच काम तो करतोय. या 1च्या मदतीने धावसंख्या वधारते पुढे. प्रेक्षक वर्ग तो देखील इथे पोहोचलाय. अगदी सकाळपासून या स्पर्धेला गर्दी आहे प्रेक्षक वर्गाची. सर्व प्रेक्षक वर्गाचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम या सरसवळ नगरीमध्ये. पुढचा बॉल डिप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय, सिंगल वेगानं कंप्लीट केले. दुसऱ्याचा प्रयत्न तो होणार नाहीये, थांबवला अशोकनं. अशोक देखील संधी घेतोय बॅटिंग करण्याकरता. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जातीये. स्कोर कार्ड इथून 20 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतंय. रित्याबाई यांच्या माध्यमातून हा संघ जो आपण पाहतो इन ऍक्शन जीवी स्पोर्ट्स महापोली. मात्र इथे एसटी रक्षक त्याला देखील चकमा दिलाय आणि आता बॉल थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे, बोनस भेटलाय 4 प्लस वाईड म्हणजे टोटल 5 मिळतील. या 5च्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचतीये. ते टोटल धावा असतील 25. धावसंख्या 25. पुढचा बॉल तिथे क्षेत्ररक्षक आहे मात्र दूर आहे, खूप मोठी रनिंग होती त्याच्याकरता. मात्र बॉल षटकार 6 धावांकरता. आक्रमण ते पहिल्या ओव्हर पासून चालू आहे ते जीवी स्पोर्ट्स महापोली संघावर. मात्र या षटकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचती. ते टोटल धावा असतील त्या स्कोरर आम्हाला दर्शवतात. 31-31 धावा स्कोर कार्ड वर लागला. येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजावर अटॅक केला जातोय. या अगोदर आसिफ वर अटॅक झाला, आता आशिक त्याच्या देखील गोलंदाजीचा समाचार घेतला जातोय. अशोक पुढचा बॉल 31 ही धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे. बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होतोय. अगदी 7 ते 8 पावलांचा रनअप घेत. मात्र इथे बॉल जो घोषित क्षेत्र आहे तिथे गेला. सिंगल. बॅट्समॅन चॉईस आहे, कोणी स्ट्राईक घेऊ शकता. अगदी दर्जेदार स्पर्धा. खासदार चषक पाहता पाहता आपण आजच्या अंतिम दिवसामध्ये येऊन पोहोचलोय. या स्पर्धेतनं सकाळच्या सत्रातनं फायनल पर्यंत ज्यानं आपलं तिकीट कन्फर्म केलंय तो आई गावदेवी पिंपळास संघ. मात्र इथे क्षेत्ररक्षक आहे, वेट केलं टप्प्याकरिता आणि मग तिथे 2 धावा त्या कंप्लीट केल्या. पहिल्या प्रयत्नात बॉल उचलला असता कदाचित एकच झाले असते, मात्र इथे 2 होत आहेत. या 2च्या मदतीने धावसंख्या वधारती. स्कोर कार्ड वर 34 धावा. ओव्हर नंबर 2 ती सध्या मैदानात चालू आहे. शेवटचा बॉल एक पाय वाकवला होता आणि बॅट न खेळण्याचा जो काही प्रयत्न राहिला तिथे निर्धाव स्वरूपाने चेंडू निघून जातोय. डॉट बॉल. तसेच चंदूजी धांगडा साहेबांना विनंती करतोय, आपणास विनंती करतोय चंदूजी धांगडा आपण मुख्य मंचाकडे या. चंदूजी धांगडा मुख्य मंचावर येण्याची विनंती करतोय. चंदूजी धांगडा. धावसंख्या स्कोर कार्डवर स्कोरर आम्हाला दर्शवतायत. चला मॅच थांबली आहे, चला लगेच बॉलर आणायचं आपण बॉलिंग ट्रॅकवर. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 34. 2 षटकार संपले. जवळजवळ प्रति ओव्हर 17ची सरासरी राखली आहे. जावा. ओव्हर नंबर 3 पहिला बॉल जितू बोपी त्याच्या विपक्षात पॉइंटला तिथे क्षेत्ररक्षक होता. सिंगल अर्जित होती. 1च्या मदतीने धावसंख्या वधारती आहे. 35 धावा स्कोर कार्डवर लागलात. रंगतदार मॅच, दर्जेदार आयोजन, दर्जेदार स्पर्धा. 35 रन
चला मॅच थोडी करा, जास्तीचा टाइम जातोय प्लीज. वारंवार आम्ही या सूचना करतोय. इथे शॉर्ट बॉल आहे, त्यावर बॉलवर केलाय आघात, षटकार, 6 धावा. यांची देखील स्पर्धा येते. तब्बल 1 लाख प्राइज असलेली शिवकृपा वैतरणेश्वर चषक तो देखील येतोय पुढच्या काही आठवड्यामध्ये. उर्वी 11 नाणे आयोजित स्पर्धा येते. पुढचा बॉल इथे डॉट, निर्धाव चेंडू, निर्धाव स्वरूपाने चेंडू निघून जाते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्डवर आता ती थांबली आहे. 35 धावा, 41 धावा. पुढचा बॉल अशोक करता. इथे पुन्हा एकदा एक पाय वाकवला होता, मात्र फटका मोठा खेळायचा होता, मात्र आडव्या पाठनं शेवटच्या मुवमेंटला त्या फटक्याला कन्वर्ट केलं. मात्र इथे 2 त्या रोखू शकत नाही, कंप्लीट केल्यात. 2च्या मदतीने धावसंख्या वधारते. स्कोर कार्डवर धावा 43 रन ऑन बोर्ड. अशोक धावसंख्या स्कोर कार्डवर 4 बॉल झालेत आणि 43 लागली आहे. ती टीम नित्य साई गणेशपुरी. अगन पुढचा बॉल चांगला बॉल, दी परफेक्ट हाताळला, ज्यावरनं सिंगल अर्जित होतीये. जितू भोपीला स्ट्राईकवर आणलं जाते. एकही विकेट ते आतापर्यंत गेले नाहीये. स्ट्रगल करताना दिसतोय तो जीवी स्पोर्ट्स महापोली संघ. एका विकेटच्या शोधात आहेत, मात्र विकेट ती देत नाहीयेत. ते एका बाजूने अशोक आणि जितू भोपी. अप्रतिम बॅटिंग जितू भोपीने आज संपूर्ण दिवसात न केली. आज दुसऱ्या मॅच मधनं खेळतोय. पुढचा बॉल इथे बॉलला उडवलाय, मात्र बॉल गेलाय 6 धावांकरता. दर्जेदार षटकार मिड विकेट वर आला. मिड विकेट वरचा हा दर्जेदार प्रहार, षटकार. तब्बल 50 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. विजयाकरता 51 धावांची आवश्यकता आहे. विजयाकरता 51 धावा कराव्या लागतील त्या टीम जीवी स्पोर्ट्स महापोली टीमला. चला नित्यसाई गणेशपुरी, आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, लगेच या मैदानात. आणि त्याच्या विपक्ष टीम जीवी स्पोर्ट्स महापोली, आपण आपले 2 बॅटर ते लगेच पाठवायचे आहेत मैदानात ना. चला महापोली टीम अशी थोडी घाई करा, चला लगेच लवकर जा डगआउट मध्ये, लवकर जा आणि लगेच आपले 2 बॅटर मैदानात पाठवायचे आहेत. घाई करा प्लीज, सहकार्याची अपेक्षा करतोय. जास्तीत जास्त ओव्हरच्या मॅच करायच्या त्याकरता आम्ही प्रयत्न करतोय. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. ऑफिशियल पंच सज्ज झालेत. 2 बॅटर ते मैदानात पाठवायचे टीम जीवी स्पोर्ट्स महापोली. 51 धावांचं एक मोठं लक्ष आहे टीमला. आपण पाहिलं तर मग दादू स्पोर्ट्स कांबारे आयोजित तब्बल 1 लाखाची स्पर्धा. तदनंतर उर्वी 11 नाणे या गावामध्ये 51,000ची स्पर्धा आहे. तदनंतर जर आपण पाहिलं तर शिवकृपा वैतरणेश्वर चषक गातेसच्या मैदानावर तब्बल 1 लाख रुपये असलेली स्पर्धा. तदनंतर जर आपण पाहिलं तर येत्या 23, 24, 25, 26 या 4 दिवसामध्ये कुणबी प्रीमियर लीगचं देखील आयोजन आहे. वाडा विक्रमगड तालुका कुणबी प्रीमियर लीग ती देखील आपल्याला पाहायला मिळेल. बऱ्याचशा स्पर्धा आहेत ज्या इथून पुढे अपकमिंग आहेत. तत्पूर्वी जाऊयात मॅच मध्ये 2 बॅटर मैदानात आलेत.
नॉन स्ट्रायकर एंड कडे पापाला आपण पाहतोय आणि स्ट्रायकर एंड कडे ते वेगानं येतोय. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल गेलाय सीमा रेखा पार. चौकार 4. करावी लागेल या दोनपैकी एका बॅटरला. पुढचा बॉल इथे स्वतःचा बचाव करत या फटक्याला खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक जिथपर्यंत बॉल पर्यंत पोहोचेल 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या 6 स्कोर कार्ड वर लागतीये. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय षटकार 6 धावां करतात. दर्जेदार स्ट्रोक. माधव ठाकरे सर, या अगोदरच्या बॉलवर किती धावा आहेत? चौकार आहे. ओके. धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड वर लागतीये 17 धावा. 51चा पाठलाग करतोय. 17 तर झाल्यात पहिल्या ओव्हरला. 17ची सरासरीनं धावा इथनं पुढे करायच्या. चला मॅच टीम मीटिंग नको. टीम नित्यसाई गणेशपुरी प्लीज, जास्तीचा वेळ जातोय. सतराच्या सरासरीने धावा त्या इथे करायच्या आहेत आणि पहिल्या ओव्हरला 17 आल्यात. येणारे इथून पुढे 12 बॉल. दर्जेदार स्पर्धा पाहतोय. बराचसा मान्यवर वर्ग अगदी आवर्जून या स्पर्धेला भेट देतोय. नामांकित स्पर्धा आपण पाहतोय. खासदार चषक 2026 हा थरार तो आपण पाहतोय. आज ओपन एक गाव एक संघ ते या स्पर्धेतनं खेळताना आपण पाहतोय. चला मॅच थोडी मॅच प्लीज अशोक, खूप जास्त टाइम जातोय. अन्यथा आता तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. थोडी घाई करा प्लीज. ओव्हर नंबर 2 करता बॉलिंग ट्रॅक वरनं जितू भोपी आलाय, ज्यांना दर्जेदार बॅटिंग आज संपूर्ण दिवसात केली आहे. बॉलिंग ट्रॅक वरनं ते अतिरिक्त शफल झालेला होता, मात्र इथे आसिफ येतोय. आसिफ चा पहिला षटक होता, खूप महागडा ठरला होता. आसिफ गोलंदाजी करताना तब्बल 18 धावा लुटल्या होत्या. आता बॅटिंग चांगली करावी लागेल. आपल्या टीमला विजयापर्यंत घेऊन जायचं नाही तर मग बॅटिंग ती इथनं चांगलीच करावी लागेल. आसिफ सिनियर तो बॅटिंग करण्याकरता आलाय. अशोक प्लीज, खूप जास्तीचा टाइम जातोय. 6व्या मॅच मधनं आसिफ करता. पुढचा बॉल ट्रॅकर बॉल होता, थोडासा लेट बॅट न खेळला. सिंगल अर्जित होती आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वधारते. स्कोर कार्ड वर धावा झाल्या तर टोटल 18. अजूनही विजया करता 33 धावांची आवश्यकता आहे या मॅच मधनं. तसंच जर आपण पाहिलं तर आज सरसोड गावचं व्यक्तिमत्व कल्पेशजी पाटील यांचा वाढदिवस आहे. कल्पेशजी पाटील यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा असतील आणि वाईट दिलाय. या संपूर्ण स्पर्धेकरता 5 दिवस ज्यांच्या माध्यमातून पाणी व्यवस्था ज्यांनी केली आहे कल्पेशजी पाटील, त्यांचाच आज वाढदिवस आहे. संपूर्ण कमिटीकडनं वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा असतील कल्पेशजी पाटील साहेबांना. पुढचा बॉल इथे 2 क्षेत्ररक्षक, त्यामधला गॅप आहे आणि बॉल थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल जातोय चौकार 4. अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे.
धावांची आवश्यकता आहे या मॅच मधनं अजूनही 9 बॉल आणि 28 धावांचं लक्ष असेल या मॅच मधनं. पुढचा बॉल क्षेत्ररक्षण केले डीप स्क्वेअर लेगला, अगदीच फेकी बघा, अप्रतिम परफेक्ट फेकी जी यष्टीरक्षक अशोक पर्यंत या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जाती. 27 धावांची आवश्यकता आहे. येणारे 8 बॉल आणि विजयाकरता अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग शफल झाला होता थोडासा, मात्र बॉल पॅटवर परफेक्ट मिडल होत नाहीये. बॉल सिंगल पुन्हा एकदा अर्जित होईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जातीये. स्कोर कार्डवर धावसंख्या 25 धावा. अजूनही विजयाकरता 26 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल 26 चं समीकरण बनलं. या मॅचवर षटकार येणं, या बॉलवर षटकार येणं ते खूप गरजेचं आहे. पुढचा बॉल आणि इथे पुढे येऊन फटका तर खेळलाय, मात्र तिथे दर्जेदार झेल तो आपण पाहिलाय. अप्रतिम 100% एफर्ट्स आणि चांगली झेल ती कॅरी केली आहे इथे आणि विकेट जाती. बॅटरला परतावं लागेल. या झेल करता वैभवजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज. जेव्हा जेव्हा तेजस क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी, अगदी जेव्हा जेव्हा चांगला खेळ होतो ना एखाद्या क्षेत्ररक्षकाचा, तर लगेच वैभवजी ठाकरे साहेबांकडून पारितोषिक ते दिली जात आहेत. चौथ्यात मॅच मधनं चला थोडी घाई करायची आहे. नवीन बॅटर जेव्हा येतात तुम्ही थोडस धावतच या मैदानात. चौथ्यात मॅच मधनं नवीन बॅटर मैदानात दाखल होतो बॅटिंग करण्याकरता. इन ऍक्शन आशिक आलाय. येणारे 6 बॉल मध्ये विजयाकरता इथनं पुढे धावांची आवश्यकता असेल. 6 बॉल आणि विजयाकरता 26 धावांची गरज आहे. टीम सातपाडी अवधूत आपण आमच्यापर्यंत येऊन पोहोचायचं अवधूत. चौथ्यात मॅच मधनं 6-26 पहिलाच बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, मात्र तिथे तितकाच चांगला झेल टिपलाय आणि विकेट जातीये. बॅटरला परतावं लागेल. आसिफ बॅक टू डग आउट. चला नवीन तात्या 40+ खेळाडू 40+ अध्यक्ष देखील आहेत. मी विनंती करतोय कल्पेशजी पाटील आपण या ठिकाणी तात्या यांचा सन्मान जो मुख्य मंचावरनं करायचा आहे, शुभ सन्मान तो मुख्य मंचावरनं होतोय. कल्पेशजी शेट्टे साहेब तात्या या नावानं संबोधलं जातं. तो शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं होतोय. शुभ सन्मान या ठिकाणी तात्या शेट्टे यांचा शुभ सन्मान तो मुख्य मंचावरनं होतोय. 40+ अध्यक्ष आहेत. कुडूस विभागातनं एक मोठं नाव. चौथ्यात मॅच मध्ये पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर ना, इथे क्षेत्ररक्षक तो आहे बॉलला फील्ड करतोय. मॅचची फक्त औपचारिकताच जवळपास इथे बाकी राहिली. आपल्या मुख्य मंचावर आपले मान्यवर पाहुणे आहेत, त्यांचा सन्मान करतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेते सन्माननीय पप्पू चौधरी आपल्या समेत इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा शाही सन्मान आणि सत्कार जयजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. इथे खूप दूरवर बॉल पाठवलाय. स्वर्गीय नुमान पटेल स्टँड मध्ये त्या बॉलला डिपॉझिट केलंय. 2 स्टँड आपण पाहतोय. स्वर्गीय शशिकांत गोविंद पाटील स्टँड तसेच स्वर्गीय नुमान पटेल स्टँड. या 2 स्टँड या स्पर्धेत आपण पाहतोय. प्रेक्षकांकरता बसण्याकरता ती व्यवस्था. इथे शुभ सन्मान तो आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय पप्पू चौधरी कुडूस ज्यांचा सन्मान इथे केला जातोय. तर नंतर सन्माननीय पंढरी पाटील शिवसेना कुडूस ज्यांचा सन्मान आणि सत्कार यश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण इथे करतोय. यश पाटील आपण पुढे यायचंय व
पंढरी पाटील जे आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत त्यांचा यथोचित मान सन्मान आपण या मुख्य मंचावरनं करावा. चला कॅप्टन या, दोन्ही टीमचे कॅप्टन लगेचच यायचे. टीम गणेशपुरी चला. ललित जोशी जरा थोडं धावत या. ललित आपण लवकर धावत यायचे आणि अवधूत इथे आलेले आहेत. लगेच टॉस करायचं, आयोजक दर्शवतील आपल्याला पुढचं समीकरण काय आहे. तर नंतर कुडूस येथून शिवसेनेचे सन्माननीय उमेशजी भानुशाली इथे उपस्थित आहेत. त्यांचा ही शुभ सन्मान मयूर गोतारणे यांच्या शुभस्ते आपण इथे करतोय. मयूर गोतारणे मी आपल्याला टॉस विनंती करण्याकरता- करतोय, आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. मयूर गोतारणे आपण पुढे यायचं. मी टॉस करण्याकरता मान्यवर आमचे तात्या शेट्टी तात्या 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 टॉस प्रकाश शेट्टे तात्या आपणास विनंती करतोय की आपण या टॉस या ठिकाणी केला